डॉक्टर आरती, तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आरती, मला हे सांगा की तुमचं हे जे पुस्तक आहे तिच्यासाठी कचरा, हे अगदी हे संशोधनात्मक आणि अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. तर या पुस्तकाला मूर्त स्वरूप येण्यात किती कालावधी लागला? 5 वर्ष लागले. जेव्हा आपण संशोधनात्मक पुस्तक करत असतो त्याच्यासाठी आपल्याला एक कालावधी ठरवावा लागतो, कारण सामाजिक परिस्थिती सातत्याने बदलत असते. बरोबर. आणि मग खूप फापट पसारा वाढवण्यापेक्षा त्याला चौकटीत बसवणं गरजेचं असतं. त्यामुळे 2016 मध्ये जे सर्वेक्षण झालं होतं त्या सर्वेक्षणानंतर मी हे पुस्तक लिहिलं. आणि संशोधनात्मक पुस्तक जे असतं ते फक्त अभ्यासकांना कामाला येतं, परंतु सर्वसामान्य वाचकांना या कथा, व्यथा, कचरा वेचकांच्या, महिलांच्या कळाव्या ह्या दृष्टिकोनातनं त्याच्यामध्ये कथा स्वरूप असे आम्हाला काही गोष्टी कराव्या लागल्या. अगदी अगदी. आणि मग कचरा वेचक या महिलांच्या समस्या मांडाव्यात, त्याला पुस्तक रूप द्यावं, तर हे तुम्हाला कसं सुचलं? माझ्या समाजशास्त्राच्या अभ्यासक ज्या आहेत, माझ्या गुरु डॉक्टर स्मिता अवचार यांनी मला कचरा वेचकांवर अभ्यास करण्यासाठी सांगितलं. मला सामाजिक संशोधनात जास्त रस आहे, तर महिलांच्या विविध स्तरातील महिलांवर मी अभ्यास करत असते. तर हा एक वेगळा गट आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की सामाजिक स्तरावर प्रत्येक महिला वेगवेगळं जीवन जगत असते आणि त्याच्यामध्ये तिचं दुय्यमत्व असतं पितृसत्ताक व्यवस्थेमुळे. कचरा वेचक या महिला अशा आहेत की त्या विशिष्ट जात वर्ग समूहातल्या आहेत, अपेक्षित आहेत, गरीब आहेत, अशिक्षित आहेत. आणि मग अशा महिलांचा अभ्यास करताना आपल्याला तीच गोष्ट समोर ठेवावी लागते. मग ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. कचरा वेचक म्हटलं की आपल्याला लगेच कचरा वेचणारी बाई डोळ्यासमोर येते, पण महानगरपालिकेत, नगर परिषदेत कचरा वेचणारी बाई असते, वर्गीकरण केंद्रामध्ये कचरा वेचणारी बाई असते, भटक्या स्वरूपातली बाई असते. मग ह्यांचा एक समग्र अभ्यास करावा असं या निमित्तानं वाटलं आणि पुढे हे पुस्तक झालं. परंतु पुस्तक करताना हे पुस्तक मी जसं सुरुवातीला म्हणाले की फक्त संशोधनात्मक न होता वाचकाला अभ्यासपूर्ण माहिती मिळावी म्हणून पहिला भाग जो आहे तो घनकचऱ्याची स्थिती, जागतिक स्थिती, काय नियम आहेत ते त्याच्यामध्ये पूर्ण माहिती आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या भागामध्ये महिलांच्या कथाव्यथा आहेत. आम्ही जे संशोधन केलं आहे त्या संशोधनाची आकडेवारी सुद्धा आम्ही अभ्यासकांना दिली आहे. आणि शेवटच्या भागामध्ये म्हणजे सामान्य व्यक्तीपासून संस्था, संघटना आणि सरकारने काय काय केलं पाहिजे असा हा तिसरा भाग ह्याच्यामध्ये आहे. असं हे पूर्ण पुस्तक आहे. एकूण 4ही बाजूने तुम्ही अभ्यास करून या पुस्तकात त्या समस्या मांडलेल्या आहेत. खरंच आरती, तुमचं कौतुक आहे. आरती, हे असंघटित क्षेत्र आहे, तर त्यामध्ये कचरा वेचक महिलांना संघटित करून त्यांचं जीवनमान उंचवण्याचा काही प्रयत्न कुठून असा केला जातोय का? आपल्याला असं लक्षात येईल की स्वच्छ भारत मिशन अंतर्गत म्हणजे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जे भारत सरकारने सुरू केलं त्यामुळे कचरा वेचकांच्या आयुष्यामध्ये खूप परिवर्तन झाल्याचं आम्हाला दिसून आलं. जसं आता तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला की हा असंघटित क्षेत्र आहे. असंघटित क्षेत्र असताना सुद्धा अनेक महिला वर्गीकरण केंद्रामध्ये आज काम करताना दिसतात. म्हणजे एक व्यक्ती म्हणून ज्या मूलभूत गरजा असतात, स्वच्छतागृह असणं, प्यायला पाणी स्वच्छ असणं, सावलीत बसून काम करणं, त्याच्यानंतर सुरक्षित वातावरण असणं, ह्या सगळ्या गोष्टी वर्गीकरण केंद्रामध्ये महिलांना मिळायला लागलेल्या आहेत. पूर्वी आपल्याला असं लक्षात येतं की आपण म्हटलं की कचरा वेचक म्हटलं की एक कचऱ्याचं पोतं घेऊन रस्त्यावर फिरणारी बाई आपल्या डोळ्यासमोर अशी येते. परंतु आता आम्ही जे सर्वेक्षण केलं तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की काही खाजगी संस्थांकडे हे काम स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देण्यात आलेलं आहे. मग ह्या महिला घंटागाडीवर काम करतात. मग ह्या सकाळच्या सत्रामध्ये निघून जेव्हा काम करतात तर महिन्याकाठी यांना पगार मिळतो. अनेक महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेऊन स्वतःचं घर बांधलंय, मुलं त्यांचे शिक्षण घेत आहे, कोणी बकरी, शेळी, गाई, म्हशी वगैरे सुद्धा घेतलेल्या आहेत. आणि काही महिलांना हातामध्ये रोज पैसा मिळतो. म्हणजे जी पायपीट होते कचरा वेचताना तुम्हाला जे दारोदार फिरावं लागतं ते त्यांना फिरावं लागत नाही. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत अगदी ढोबळ मनाने 2-3 मी गोष्टी सांगते की कचरा कुंडी आता आपल्याला फारशा शहरामध्ये दिसत नाही. कारण घंटागाडी सगळीकडे फिरतात, मार्केटमध्ये सकाळ संध्याकाळ फिरतात आणि जिथे वस्ती असेल तिथे दिवसातनं एकदा येते. मग तुम्हाला नियम लावलेले आहेत, त्या नियमानुसार तुम्ही कचरा टाकतात. त्यामुळे कचऱ्याचं वर्गीकरण करणं सोपं झालंय, कचऱ्यावर प्रक्रिया करणं सोपं झालेलं आहे, रोजगार निर्मिती भरपूर झालेली आहे. हे 2 महत्वाचे बदल मला वाटतात. म्हणजे असंघटित क्षेत्र हे आजही आहे, परंतु थोड्या प्रमाणात का होईना त्यांच्या आयुष्यामध्ये बदल झालेले आहेत. वा,
आरती, तुमच्या पुस्तकामध्ये आर तत्वाचा उल्लेख आहे. तर हे आर तत्व म्हणजे नेमकं काय आहे? काय मांडलंय तुम्ही त्याच्यामध्ये? आर तत्व म्हणजे हे आपल्या सगळ्यांनी सुद्धा याचा अभ्यास करूनच आपण जगलं पाहिजे, मला असं वाटतं. अच्छा. कारण आर म्हणजे रिड्यूस, वापर कमी करा, रिसायकल आणि रियूज, म्हणजे पुनर्वापर करा आणि चक्रीकरण. तर ह्या आर मध्ये बघा, वापर कमी करणं म्हणजे काय, की तुम्ही घराच्या बाहेर निघता किंवा प्रवासाला जाता तेव्हा पाणी विकत घेता, पाण्याची बाटली घरून न्या. म्हणजे तुम्ही ते एक तर तुमचा पैसा जाणार नाही, तुम्ही जे पाणी विकत घेऊन पिता आणि नंतर ती बाटली फेकून देता, ती प्लास्टिकची बाटली, त्यामुळे पर्यावरणास ते घातक असा प्लास्टिकचा एक कचरा तयार होतो. असे छोटे छोटे बदल तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता. एक कापडी पिशवी कायम आपल्या सोबत ठेवणं, म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी करणं. म्हणजे वापर जर कमी झाला तर कचरा कमी निघेल आणि त्याचं वर्गीकरण सुद्धा सोपं जाईल करायला. म्हणजे कचरा वेचकांना जो त्रास होतो तो होणार नाही. म्हणून हे आर तत्व जे आहे ते आपण अंगीकारलं पाहिजे. तर हे आपण जर समजून घेतलं तर मला असं वाटतं की पर्यावरणाला तर फार मोठा हातभार आपला लागेल आणि आपलं जीवनमान सगळ्यांचं चांगलं सुधारू शकतं याने. खरं म्हणजे आरती, ज्याप्रमाणे आपल्या शासन ही करतायत किंवा दारोदारी आपल्या घंटागाडी वगैरे फिरतायत आणि लोक टाकतायत त्याच्यामध्ये कचरा, पण बऱ्याच वेळेस काय होतं ना की ते एकत्र टाकले जातात. तर लोकांची मानसिकता अजून तितकीशी, जसं आपण बघितलं की इंदोर हे सगळ्यात स्वच्छ शहर आहे, कारण तिथे अगदी काटेकोरपणे नियम पाळलेच जातात. पण आपल्याकडे तितके काटेकोर नियम पाळले जात नाही, लोकांकडून तसं होत नाही. तर याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? हे एक आपण ह्या विषयाकडे खूप संवेदनशीलतेने पाहणं अत्यंत गरजेचं आहे. बघा, आता आपण घरामध्ये काचेची बाटली फुटली, आपण जसं आपण म्हणालात की आपण ती ओल्या कचऱ्यामध्ये ती बाटली टाकली, ती काच टाकली, ब्लेड टाकल्या, सुया टाकल्या. काय होतं, जो कचरा वेचक वर्ग आहे त्यांना ह्या गोष्टी लागतात, त्याच्यातनं रक्त येतं, मग त्यांना अनेक त्रास होऊ शकतो. म्हणून आपण पहिले, किंवा जनावरांना सुद्धा लागू शकतं ना, तर आपण जर अशा गोष्टी आहेत त्या जर वेगळ्या ठेवल्या, ज्या धातू आहे, ज्या लागणाऱ्या आहे, स्फोटक आहेत, फटाक्यासारख्या गोष्टी आहे, तर ही मानसिकता आपल्याला तयार करणं हे एक समाज माध्यमांचं काम महत्वाचं आहे की हे आम्ही केलंच पाहिजे. तर ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपल्यामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे की कुणीतरी आपल्या कचऱ्यावर जगतं, ही भावना जर आपण लक्षात घेतली ना, तर आपण ह्या कचऱ्याचं वर्गीकरण करूनच कचरा टाकला पाहिजे. आणि समाज माध्यमांचं हे काम आहे की लोकांना हे शिकवलं पाहिजे. आणि माणुसकीच्या नात्याने आपण कचरा जसं सांगितलंय आपल्या त्याप्रमाणे त्याचं विलगीकरण हे केलंच पाहिजे प्रत्येकाने. आता मला हे सांगा की स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचऱ्याची स्थिती ही कशी आहे आणि यात काही बदल जाणवतोय का? जसं मी आत्ता सुरुवातीला सांगितलं की कचऱ्याचं वर्गीकरण आपल्याकडे 3 प्रकारात करण्यात येतं, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत. त्यामुळे काय होतं की कचरा वर्गीकरण झाल्यामुळे जो वापरातला कचरा आहे तो पुनर्वापरण्यात घेण्यात येतो. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली आहे. कचरा कुंडी, उकिरडा ह्या संकल्पना आता बाद होत आहेत आणि शहराचं, गावाचं म्हणजे सौंदर्यीकरण जे होतंय ते फार मोठ्या प्रमाणात होतंय. आपल्याकडे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वैजापूर सारखा जो तालुका आहे तिथे जर तुम्ही जाऊन पाहिलं की सलग त्यांना 3 वर्ष स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी काय केलं की जिथे जिथे कचरा कुंडी आहे तिथे त्यांनी सेल्फी पॉइंट डेव्हलप केले आणि त्या ठिकाणी ते इतकं स्वच्छ झालं, त्या कचरा कुंडीच्या ज्या जागा होत्या तिथे अनेक जणांना रोजगार मिळाले. तिथे खाण्याच्या गाड्या लागायला लागल्या, फुगे घेऊन माणूस एखादा, त्याला रोजगार मिळाला, लोक तिथे यायला जायला लागले, बाग डेव्हलप झाली. तर अशा गोष्टी होतात, फक्त ह्याला थोडासा वेळ लागतो. आणि मी जसं आता सुरुवातीला म्हणाले की फक्त महाराष्ट्राची जर स्थिती आपण पाहिली, तो जो कचरा आपल्याकडे निघतो तो 16,411 मेट्रिक टन हा जो आपल्याकडे कचरा निघतो, सुमारे 72% कचऱ्यावर प्रक्रिया आपल्याकडे होते. मग ती खत निर्मिती असेल, पुनर्वापर असेल, आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सकारात्मक दृष्टिकोनातून आपण घेतल्या पाहिजे. वा, छान, सुंदर. मैत्रिणींनो, आपण भाष्य करत आहोत तिच्यासाठी कचरा या पुस्तकावर आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर आरती श्यामल जोशी. आरती, आता तुम्ही जे सांगितलं की आपल्या कचरा वेचक महिला आहेत आणि त्यांच्या विविध टप्पे आहेत, घटक आहेत, विविध प्रकारे त्या काम करतात. तर मी पण वाचलं आहे ते पुस्तक, खूप छान त्याच्यामध्ये अनुभव आहेत. तर एखादा अनुभव जसं म्हणजे की एखादी महिला ते कचरा वेचण्यापासून तिने फिनिक्स सारखी भरारी घेतली आहे आणि तिचं जीवनमान उंचावलंय, असा एखादा अनुभव आपल्या मैत्रिणींसाठी. कौशल्य प्रत्येकामध्ये असतं,
काही जणांकडे ते पुस्तकी ज्ञानाने येतं, काही जणांनी अनुभवातनं येत असतं. आणि मला असं ह्यामध्ये जेव्हा आम्ही सर्वेक्षण करत होतो, तेव्हा आम्हाला असं जाणवलं, की महिलांची खूप करण्याची धडपड सातत्याने असते. आणि ह्याच्यामध्ये एक महिला ज्या आहेत आशाबाई ढोके, ज्यांचा आम्ही उल्लेख केलेला आहे. तर आशाबाई ह्या खूप अल्पशिक्षित होत्या, ग्रामीण भागातून आल्या होत्या आणि त्यांना काही कामच शेतामध्ये मिळत नव्हतं. सातत्याने दुष्काळ, स्थलांतर हे जे दुष्टचक्र आपल्याकडे असतं, तर त्यांनी कचरा वेचायला सुरुवात केली. मग त्यांना असं लक्षात आलं, की ह्या कचऱ्यामध्ये पुरुष वर्ग जो आहे, जो स्क्रॅप सेंटर किंवा ज्याला आपण भंगारवाला असं म्हणतो, ते लोक फसवतात, काटा मारतात, फसवतात आणि दिवसभरची जी मेहनत असते त्याचा मोबदला महिलांना मिळत नाही. जेव्हा हे त्यांना लक्षात आलं, तेव्हा त्या स्वतःच स्क्रॅपवाल्या झाल्या वा वा. आणि त्यांनी स्वतःच महिलांकडनं कचरा विकत घेणं सुरू केलं. पुढे पुढे जाऊन त्या वर्गीकरणाच्या क्षेत्रामध्ये आल्या. आज महानगरपालिकेमध्ये कचरा वेचक महिलांच्या मुकादम म्हणून त्या काम करता आणि परदेशात जाण्याची सुद्धा त्यांना संधी मिळाली होती, की वा. कचरा वर्गीकरण कशा पद्धतीने वा करावं. वा. अजून एक अनुभव जो मी वाचला होता तो असा होता, की एक कचरा वेचक महिला जिला फोटोग्राफीची आवड होती, तिने फोटोग्राफी शिकून ती आज कमर्शियल फोटोग्राफी करते आहे. वा वा, अति म्हणजे सुंदर. त्यांच्यामध्ये गुण असतात, हा हा. परंतु संधी मिळत नाही. कोणी ब्युटी पार्लरचा चांगला कोर्स करू शकतं. शिवणकला करणाऱ्या काही महिला आम्हाला मिळाल्या, की सकाळी कचरा वेचायचा आणि दुपारनंतर शिवणकला हे सुद्धा त्या करतात. फक्त संधी त्यांना मिळणं गरजेचं असतं. परिस्थितीमुळे दुर्दैवानं त्यांना ती संधी मिळत नाही. परंतु या क्षेत्रामध्ये सुद्धा करण्यासारखं खूप काही आहेत. अशा महिला आपल्याकडे आहेत. आरती, तुम्ही इतका सुंदर अनुभव सांगितला की महिलांना संधी मिळाली तर त्या संधीचं सोनंही करू शकतात. पण प्रत्येकाच्या वाटेला हे सगळं येत नाही. आणि कसं आहे, आपण बघतो की आजही दारोदार फिरणाऱ्या अशा कचरा वेचक महिला आहेत. तर अशा उपेक्षित ज्या महिला असतात त्यांना काही अपमानजनक स्थितींनाही सामोरं जावं लागतं. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आपला समाज कसा आहे, तुम्ही एसीमध्ये काम करतात, लॅपटॉप घेऊन काम करतात, चारचाकीमध्ये फिरतात, त्याला सन्मान दिला जातो. म्हणजे समाज व्यवस्थेमध्ये बुद्धीचं काम आणि श्रमाचं काम यामध्ये फरक केला जातो. आपण व्यक्तीला तो व्यक्ती काम करतो म्हणून सन्मान देण्याची प्रथा आपल्याकडे फार कमी आहे. कचरा वेचक महिला या मी जसं म्हणाले एका विशिष्ट वर्गातनं आलेल्या असतात, अशिक्षित असतात, बालविवाह त्यांचा बऱ्याचदा झालेला असतात, निरक्षर असतात, गरीब असतात आणि मग अशा लोकांना त्रास देण्याचा, शोषणाचा अघोषित परवाना आपल्या समाजामध्ये काही लोकांना मिळतो असं त्यांना वाटतं. आणि मग अपमानाचे प्रसंग कसे येतात, जर कोणी सन्मानाने काम करत असेल तर एकतर त्यांना चोर समजून अपमान करायचा. कधी आपल्या घराच्या बाहेर सुद्धा कचरा घेणारं कोणी आलं तर आपण त्याला नीट बोलत नाही. आपण त्याला म्हणजे आपली भाषा जी असते, जी शाब्दिक बोली किंवा देहबोली असते, त्याच्यातनं समोरच्याचा अपमान होईल अशा पद्धतीने आपण त्याच्याशी वागतो. या क्षेत्रामध्ये अनेक तरुण मुली अशा असतात की ज्यांची शाळा सुटलेली असते आणि मग त्या मुली आईसोबत किंवा कधी आईच्या शिवाय कचरा वेचायला गेला तर त्यांना जवान मुलं, पुरुष वर्ग त्रास देतात, त्यांना दगड मारतात, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना अपमानित या समाजामध्ये व्हावं लागतं. पण एक लक्षात घ्या, आज परिस्थितीमुळे ते काम करत असतात. ही जाणीव आपण ठेवली तर मला वाटतं फार म्हणजे सगळ्यांसाठीच मला असं वाटतं फार बरं राहील. एक माणुसकीचा दृष्टिकोन प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने बाळगायलाच हवा. आरती, हे झालंय, त्यांना अपमानजनक परिस्थितींना सामोरं जावं लागतंच, पण कचऱ्यासारख्या ठिकाणी जिथे उकिरडा आहे अशा ठिकाणी त्या महिला काम करत असतात. वेगवेगळे तर आरोग्याचे प्रश्न सुद्धा त्यांचे निर्माण होतात. तसंच बऱ्याचदा असं होतं की त्यांना म्हणजे गरिबी परिस्थिती इतकी असते की घरी करणारं कोण नाही आणि अगदी तुटपुंजा त्यांचा पगार, जे काही त्यांची मिळकत असते. तर मग हे कसं? कोणीही खूप आनंदाने कचरा वेचण्याच्या क्षेत्रात कधीच येत नाही. तो येतो तो परिस्थितीमुळेच येतो. आणि जसं म्हटलं की आपल्याला कचऱ्याचा ढीग जरी दिसला तर आपण नाकाला हात लावतो, रुमाल जवळ घेतो आणि आपण सरळ पुढे निघून जातो. त्याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर कधी पावसात, कधी थंडीत, कधी उन्हात, सण उत्सवाच्या काळात ह्या महिला काम करत असतात. म्हणजे या किती असहाय्य असतात तुम्ही याचा विचार करा. आणि ह्या घाणेरड्या वासामध्ये त्या महिला त्या जीवन जगण्याचं एक साधन शोधत असतात. आपल्या कामाचा कचरा पिशवीमध्ये टाकायचा, तो विकायचा, संध्याकाळी घरी यायचं, असं त्यांचं एक शेड्यूल असतं. मग ह्याच्यामध्ये जी बाई
8 ते 9 तास कचऱ्याच्या सानिध्यात राहते, तिला आरोग्याच्या तक्रारी तर ह्या होतातच. मुळामध्ये ह्यांना कुठल्याही म्हणजे वर्गीकरण केंद्र सोडून द्या, पण ज्या भटक्या स्वरूपातल्या ज्या महिला आहे त्या महिला कुठलेही ग्लोव्ज घालत नाही, ॲप्रॉन वापरत नाही, गम बूट घालत नाही, मास्क वापरत नाही, तसाच त्या कचरा वेगळा करत असतात. मग त्यांना त्वचेचे आजार होतात, श्वसनाचे आजार होतात, डोळ्यांचे विकार होतात. आणि जसं आपण आत्ता उल्लेख केला की पगार म्हणजे जे पैसे मिळतात की 100 रुपये, कधी 50 रुपये, कधी 150 रुपये, मग ह्याच्यामधनं तिला पूर्ण तिचं कुटुंब चालवायचं असतं. मग तिच्या आहारावर परिणाम होतो आणि तिला आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक बाई किमान म्हणतीये मी 8 ते 10 किलो वजनाचं पोतं घेऊन दारोदार फिरत असते 8 ते 9 तास. मग ते फिरत असताना आणि प्रत्येक वेळेस खाली वागते कचरा उचलते, तिला स्पॉन्डिलायसिस होतात, तिला वेगवेगळे रोग होतात, तिचे हात दुखतो, मान दुखतात, गुडघे दुखतात, पुढे चालून ह्या रोगांची तीव्रता तिच्यामध्ये वाढताना दिसते. आणि कसं होतं की जेव्हा अनेक महिलांशी मी जेव्हा बोलले तेव्हा मला असं जाणवलं की ह्या महिला घरातनं कुठलंही खाद्यपदार्थ खाऊन किंवा न्याहारी करून त्या निघत नाही. कारण त्या म्हणतात जर आम्ही खाऊन निघालो तर आम्हाला जळजळतं, मळमळतं आणि उलटी होऊन जाते त्या कचऱ्याच्या वासाने. आणि म्हणून मग ह्या महिला काय करतात की काळा चहा घ्यायचा ज्याच्यात दूध नाही असं, आणि तोच 2दा-3दा घ्यायचा आणि त्याच्यावरच दिवस पूर्ण काढतात आणि संध्याकाळी जेवण करतात. त्यामुळे काय होतं की हे त्यांचं आरोग्य जे आहे ते खंगत चाललं जातं. म्हणजे त्यांचं कामाचं स्वरूप आणि आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष यामुळे ह्या महिलांचं आरोग्य खूप धोक्यात असतं. आरती, जसं आपण आरोग्याचा प्रश्न आता घेतलाय, खूप सुंदर रीतीने तुम्ही सांगितलंय ते. तर कसं आहे की मी पुस्तकात एक अनुभव पण वाचलाय की त्या बाईला उकळड्यावरचं अन्न सुद्धा खावं लागलंय. तर अशी परिस्थिती वारंवार होते का किंवा प्रत्येकीच्या बाबतीत होऊ शकते का? प्रत्येकीच्या बाबतीत होईल की नाही असं सांगता येत नाही. परंतु कसं असतं की पोटाची भूक जी असते ना ती माणसाला काहीही करवते. मग तिला आता करोनाच्या काळातलं मी तुम्हाला उदाहरण देते. करोनाच्या काळामध्ये आपण सगळेजण घरात होतो, परंतु ह्या महिलांचं जगण्याचं साधनच नव्हतं. म्हणजे घरामध्ये बसून करणार काय, घरामध्ये पैसा नाही, आज पैसा आला तर आज घरात चूल पेटते. मग अशा वेळेस जेवढ्या वेळेमध्ये लॉकडाऊन उघडत होतं तेवढ्या वेळामध्ये ह्या महिला बाहेर पडायच्या, यांची मुलं बाहेर पडायची, कधी भीक मागायची, कधी लोकांनी टाकलेलं अन्न कुठं जर मिळतंय का ते खायचं. मग ह्याच्यामध्ये इतकी गरिबी आहे की भाकरी वगैरे ज्या गोष्टी आपण टाकून देतो त्याची बुरशी काढायची आणि या महिला हे खातात. मला एका महिलेने असा अनुभव सांगितला की मी आता अन्न खाऊच शकत नाही म्हणाली, कारण मला अन्न खायची इच्छाच होत नाही, कारण मी लहानपण माझं जे पूर्ण होतं त्या कचऱ्याच्या भाकरीवर माझं गेलेलं आहे. त्यामुळे मी आता एकच वेळेस कधीतरी खाल्लं तर खाते, मला गोड धोड मला अन्नच खावंसं वाटत नाही. म्हणजे अन्नावरची तिची जी इच्छा आहे ती पूर्ण मरून गेलेली असते. तर ही मला असं वाटतं एक खूप टोकाची गरिबी आहे की जी कचरा वेचक महिला अनुभवत असतात. बापरे, खरंच खूप अगदी अंगावर शहारे आणणारे अनुभव आहेत हे. कौटुंबिक स्थिती कशी असते? कौटुंबिक स्थितीमध्ये हे एक जसं आपण सुरुवातीला म्हणालो की हे एक दुष्टचक्र आहे, अज्ञान आहे. अज्ञानाच्या बरोबर बालविवाह होतात, मुलांची संख्या जास्त असते, एखाद्या घरात 3च्या पुढेच असते. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काय होतं की एखाद्या स्त्रीचं लवकर लग्न करून दिलं जातं, किंवा घरात कमवता हात नसल्यामुळे, किंवा खाणारी तोंड जास्त असतात, कमवणारा हात कमी असतो, आणि त्यामुळे आईसोबतच मुलं मुली जे असतील ते कचरा वेचायला निघतात आणि नंतर त्याच्यामध्ये हुशारही होऊन जातात ते कचरा वेचण्यामध्ये. मग पुन्हा मुलगी म्हटलं की अनेक प्रश्न स्त्रियांच्या बाबतीमध्ये उपस्थित होता. मग मुलगी जवान होते, पुन्हा ती आणखीन काही वाईट काम करू शकते किंवा तिचे प्रेमसंबंध कुणाशी येऊ शकतात. मग ह्याच्यातून टाळण्यासाठी काय तर पटकन तिचा बालविवाह करून टाकायचा. मग बालविवाह केल्यानंतर तिला ती जाणीव नसते की आपण किती मुलं होऊ द्यायचे. पुन्हा तिला ते मुलं 2-3-4 होतात. पती व्यसनाधीन असतो, तो तिला दिवस रात्र मारतो, तिने दिलेले पैसे हिसकावून घेतो. ह्याचा सगळा परिणाम जो आहे तिच्या मानसिक शारीरिक आरोग्यावर होत राहतो आणि तिची आर्थिक परिस्थिती जी आहे ती ह्यातनं सुधारत नसते. ह्याच्यामध्ये आणि एक तिला फटका असा बसतो की ती सातत्याने बाहेर काम करत असते कचरा वेचण्याचं, त्यामुळे तिच्या मुलांना शिक्षणाची गोडी लागत नाही. कारण घरात शिक्षणाचं जे वातावरण हवं ते नसतं, त्यामुळे 1ली ते 4थी पर्यंत
6वीपर्यंत, फार तर 7वीपर्यंत मुलं शिकतात आणि नंतर ते शिक्षण सोडून देतात आणि मग शिक्षण सोडल्यानंतर ते पुन्हा आईवडिलांच्या व्यवसायामध्ये स्थिर होऊन जातात. तर ही जी कौटुंबिक स्थिती आहे ना, ही सुद्धा त्यांची फारशी चांगली नसते. कारण अज्ञानच इतकं असतं की जिथे हिंसाचार होतो, जिथे व्यसनाधीनता असते, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या तिला मारक ठरत असतात तिच्या जगण्याला. आरती, व्यसनाधीनता हे तिच्या कुटुंबात तर असतंच. म्हणजे तिचा नवरा व्यसनाधीन झालेला असतो किंवा तिच्या घरामध्ये तिच्या वडिलांपासूनचं ते सगळं वातावरण तिने बघितलेलं असतं. पण काही काही महिलांच्या बाबतीत असं होतं की त्या स्वतः सुद्धा व्यसनाधीन होऊन जातात. तर त्याचं कारण काय असतं? एकतर ना ह्याच्यामध्ये व्यसनाधीन अशा होतात त्या की कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर तुम्हाला कंटिन्यू काम करायचे, सातत्याने तुम्हाला काम करायचे, पर्याय काहीच नाहीये. कचऱ्याचा तो दर्प सहन करणं, म्हणजे आपण सुद्धा फार काळ कचऱ्याच्या सोबत राहिलं तर आपलं सुद्धा डोकं दुखतं, बरोबर. आपल्यालाही मळमळेल, आपल्यालाही त्रास होईल आणि तिला तेच काम करायचे. मग अशा वेळेस कुठेतरी गुंगी आणणारं एक तिला मादक द्रव्य असं हवं असतं की जे तिला ते काम करण्यासाठी मदत करेल. मग त्याच्यामध्ये ती गुटखा, तंबाखू असेल, काही महिला दारू पिणाऱ्या सुद्धा असतात की हे आम्ही घेतलं की आमचा त्रास हा कमी होतो, ही जाणीव त्यांना असते आणि म्हणून मग त्या व्यसनांच्या आहारी जात राहतात. आरती, तुमच्या पुस्तकात आणखीन एक की म्हणजे अगदी हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट आहे की आई कचरा वेचते म्हणून मुलाने तिला बाहेर काढलं, कारण त्याच्या बायकोला ते आवडत नव्हतं की माझी आई कचरा वेचते, हे तिला आवडत नाही, म्हणून त्याने आईला घराबाहेर काढणं. म्हणजे हे अगदी अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे. तर ही स्थिती कशी निर्माण झाली आणि ही खरोखर आहे का ही स्थिती? आपण जसं म्हटलं की महिलांच्या आयुष्यात अनेक अपमानजनक प्रसंग येतात ह्या त्यांच्या कामामुळे. जसं की आता आम्ही अनेक महिला अशा पाहिल्या की खूप त्या अगदी 8-8, 9-9, 10-10 किलोमीटर चालत जातात आणि येताना मी त्यांना जेव्हा विचारलं की तुम्हाला 150-200 रुपये मिळतात, तर घरी जायला तुम्ही रिक्षा किंवा बस का करत नाही? म्हणजे अगदी तालुक्याच्या ठिकाणून छोट्या छोट्या गावांनाही सुद्धा जाणाऱ्या महिला आहेत. तर त्यांनी असं आम्हाला सांगितलं की आम्हाला रिक्षामध्ये कोणी घेत नाही, रिक्षामध्ये आमच्यासोबत सहप्रवासी बसत नाही, बसमध्ये बसत नाही, कारण आमच्या अंगाला घाण वास येतो. आणि आम्ही कधी लग्न कार्यामध्ये गेलो कुणाच्या, तर गंद्या बायका, म्हणजे ह्या बायका कचऱ्या वेचतात म्हणून ह्या घाणेरड्या बायका आहेत म्हणून आम्हाला टाळलं जातं. मग आम्ही कोणत्या बायकांसोबत राहतो, कोणत्या समाजात राहतो, आम्ही त्या समाजात राहतो जो समाज असं हे काम करतो, ज्या बायका असं काम करतात, कचरा वेचकच आमच्या मैत्रिणी असतात, आमच्या नातेवाईक असतात, तिथे त्यांना सुरक्षित वाटतं. ह्या एका जी गोष्ट आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला, तर ह्या स्त्रीनं तिच्या मुलाला शिकवलं, तो 10वीपर्यंत काही शिकला आणि त्याच्यानंतर तिने तिच्या ओळखीच्या व्यक्तीला सांगून त्याला एक ड्रायव्हरची काही नोकरी लावली. नंतर त्यांनी काही डिप्लोमा वगैरे करून तो कंपनीत नोकरीला लागला. तिथे त्याचं प्रेम एका मुलीशी झालं. तिला असं वाटत होतं की उद्या जर माझ्या समाजामध्ये हे कळलं की माझी सासू कचरा वेचते तर मला ह्याचा त्रास होईल, माझ्या मुलांना ह्याचा त्रास होईल, म्हणून तिने मुलाला सांगून आईला बाहेर काढलं. तेव्हा ती आई असं म्हणाली की ज्या कचऱ्यानीच मला आजपर्यंत जगवलं, पुन्हा मी त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर आले. म्हणजे मला मूल असूनही काही उपयोग झाला नाही, म्हणजे नवरा तर व्यसनाने मेला, परंतु मूल असूनही काही उपयोग नाही, तर कचराच हा मला शेवटपर्यंत पुरला. तर हे प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये खूप येतात. इथे पुन्हा मी इथे उल्लेख असा करेल की श्रम जे असतात, काम जे असतात, ते कोणतंही हलकं नसतं. काम प्रामाणिकपणे करणं हे अत्यंत गरजेचं असतं. ही मानसिकता रुजवणं आज मला वाटतं काळाची गरज आहे. खरोखरच अगदी भयंकर परिस्थिती आहे आणि शोकांतिका आहे. आरती, ही परिस्थिती आपण बघितली की महिलांची आहे, पण या ज्या महिला असतात बऱ्यापैकी तर तेच आहेत की लहानपणापासूनच त्या या कचरा वेचक म्हणून येतात. तर बालपणापासून जे येतात आजही आपण बघतो की लहान लहान मुलं अगदी त्यांच्या छोट्या छोट्या पिशव्या म्हणा, त्यांना झेपेल तेवढ्या मोठ्या त्यांच्या पिशव्या घेऊन फिरत असतात आणि कचरा वेचत असतात. खरं म्हणजे बालकामगार हा एक गुन्हा आहे. पण अशा ठिकाणी आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा सगळ्यांची डोळे जशी बंद होऊन गेलेली असतात किंवा त्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. तर हा काय प्रकार आहे? ह्याला आपण बालकामगार म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की हे मुलं त्यांच्या आईवडिलांना मदत करतात, अगदी सोप्या भाषेत. मग ही मुलं मदत कशी करतात की आपल्याला एकतर
खूप महिलांच्या बाबतीमध्ये मी असं पाहिलं की यांना घरी सांभाळायला कोणी नसतं. त्यामुळे ही मुलं सोबत येतात, मग सोबत यायला लागली की काम करायला लागतात आणि काम करायला लागले की मग आपोआपच त्यांची शाळा सुटते आणि जशी ही मुलं मोठी होतात ना तसं हे पैसे कमवायला लागतात, त्यांच्या आई वडिलांना मदत करून पैसे कमवायला लागतात आणि मग शिक्षणापासून दूर जातात आणि मग पुढे 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 असं होतं की ही मुलं इथे स्थिरावतात. तर ह्यांना जाणीवपूर्वक आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणावं लागणार आहे. आपला कायदा असं सांगतो की 6 ते 14 वयोगटामध्ये शिक्षण हे सक्तीचं आहे, परंतु सक्तीचं शिक्षण असलं तरी हे लोक सातत्याने स्थलांतरित असतात, भटक्या स्वरूपातले असतात. मग यांच्यासाठी संस्था असतील, संघटना असतील, यांनी जाणीवपूर्वक या मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही आज एखाद्या पालकाला समजून सांगितलं, त्याच्या मुलाला शाळेत टाकायला सांगितलं, परंतु ह्याची खात्री नसते की 8 दिवसानंतर ते मूल पुन्हा शाळेत येईल. त्याला शाळेची गोडी लागणं हे फार गरजेचं असतं. आणि आपण जसं म्हटलं की ही मुलं त्यांच्या आईवडिलांना मदत करतात. कुठल्याच मुलाला हे कळत नसतं की आपण बाल कामगार आहोत किंवा आपण शिक्षण घेतो, हे कळत नाही. किंवा त्यांच्या आईवडिलांना सुद्धा ही समज नाहीये की आपण हे जे करतोय हे चुकीचं आहे. त्यांना काय वाटतं की हे मूल माझ्यासोबत आहे म्हणजे हे सुरक्षित आहे. तर आपल्यासारख्या नागरिकांनी एवढंच केलं पाहिजे की ही मुलं शाळेत कसं जाईल किंवा एखाद्या संस्थेच्या मार्फत, एखाद्या संघटनेच्या मार्फत असं काही उपक्रम चालवता येईल का की हे कचरा वेचकांची मुलं जिथं जिथं आपल्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर दिसतात तिथं आपण यांना शाळेमध्ये टाकण्यासाठी काही विशेष प्रयत्न करू शकतो का? शासन सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही, बरोबर, पण आपण वैयक्तिक पातळीवरही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आरती खूप सुंदररीत्याने सांगितलं की ही आपली पण एक सामाजिक जबाबदारी आहे कुठे ना कुठे आणि आपणही याकडे लक्ष दिलंच पाहिजे. तर शासनाकरिताही काही सूचना या पुस्तकामध्ये मांडलेल्या आहेत, तर त्या कोणकोणत्या आहेत? जसं आपण आता उल्लेख केला की सगळ्या गोष्टी आपण शासनाकडनं अपेक्षित धरू शकत नाही. बरोबर. कारण शासन कुठे कुठे पोहोचेल, म्हणून शासनाने संस्था, संघटना अनेक रूपामध्ये आपल्याला बघतात की खाजगी लोक सुद्धा काम करतात आणि वैयक्तिक स्वरूपात आपण करू शकतो. म्हणून मला असं वाटतं ह्या सूचना ज्या आहेत त्या आपल्याला प्रत्येकासाठी आपण त्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. शासनाने जास्तीत जास्त वर्गीकरण केंद्र कसे होतील जेणेकरून त्यांना महिलांना म्हणजे एका सुरक्षित ठिकाणी काम करता येईल याच्यासाठी प्रयत्न करणं मला वाटतं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण वर्गीकरण केंद्रामुळे काय होतं की महिलांची पायपीट थांबते आणि जो मी सुरुवातीला म्हटले की आपण जो कचरा एकत्र टाकतो ज्याच्यामुळे महिलांना त्रास होतो, सुका कचरा, ओला कचरा, जो हानी करेल असा कचरा, तो वर्गीकरण केंद्रामध्ये वेगळाच असतो. त्याच्यामुळे महिलांना तो त्रास कमी होतो. त्यामुळे वर्गीकरण केंद्रासाठी प्रयत्न करणं हे फार गरजेचं आहे. आपण आरोग्याचं जसं आपण मगाशी बोललो की आरोग्याच्या पातळीवर ह्यांना माहिती नाही की ह्यांचं जे आरोग्य आहे ते दिवसेंदिवस खराब होतं, खंगत जातं. तर मग त्याच्यासाठी आपल्याला असं करावं लागेल की एक आपण बघतो की मोफत आरोग्य सुविधा आहेत, भरपूर ठिकाणी आहेत, परंतु मग त्या सर्वांसाठीच असतात. मग तिथे लांबच्या लांब तुम्हाला लाईनीत थांबावं लागतं, तुमची रोजंदारी बुडते, अनेक प्रश्न महिलांचे असतात. म्हणून आपल्याला असं काही करता येईल का की त्या तालुक्यामध्ये जे कचरा वेचक महिला आहे त्यांच्यासाठी 15 दिवसातनं एकदा आरोग्य तपासणी, त्यांना मोफत औषधी, अगदी आपल्याला फक्त कचरा वेचकच घटक घ्यायचा असं जर आपण प्रत्येक समाजातल्या उपेक्षित घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले तर ते थेट त्याच्यापर्यंत पोहोचू शकतील मला असं वाटतं. त्याच्यानंतर त्यांच्या आहारासंबंधी त्यांना ते जे आहार घेत आहे त्याबद्दल आपल्याला काही सांगता येईल का? कारण आपण त्यांच्याकडनं खूप अपेक्षा करू शकत नाही की तुम्ही पौष्टिक आहारच घेतला पाहिजे, तुम्ही व्यायामच केला पाहिजे, कारण तिच्या त्या दैनंदिन दिनक्रमामध्ये हे सगळं बसणार नाही. तर त्यांना समजेल, त्यांना उमजेल असे उपक्रम आपण त्यांच्यासाठी घेऊ शकतो. त्याच्यानंतर महिला म्हणून असणारे वेगवेगळे प्रश्न असतात, जसं मासिक पाळी असेल, गर्भारपण असेल, तर ह्याच्याबद्दल त्यांना जाणीव जागृती निर्माण करणं, त्यांच्याबद्दल हे त्यांना सांगणं, एकत्रितरित्या सांगणं हे आपल्याला करता येईल. चांगल्या सवयी जसं व्यसनाधीनता सोडणं का गरजेचं आहे. तुम्हाला मुख कर्करोग होऊ शकतो, दारू पिल्याने लिव्हर खराब होऊ शकतो, तुमची मुलं कुठे जातील, म्हणजे त्यांना चांगल्या सवयी अंगीकारल्याने काय होऊ शकतं, स्वच्छतेची बद्दल त्यांना आपण सांगू शकतो. ह्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जो आहे तो संस्था, संघटना आणि कॉर्पोरेट समूहांचा सुद्धा आहे. जर मला चांगलं काम करायचं आहे तर मी या कचरा वेचक महिलांना मास्क देऊ शकते का, ॲप्रॉन देऊ शकते का, गमबूट देऊ शकते का, हँडग्लोव्ज देऊ शकते का, जेणेकरून ह्या महिला जे काम करताय ते अधिक चांगलं करू शकतील.
शकतील आणि त्यांच्या आरोग्याला ज्या तक्रारी आहेत त्या कमी स्वरूपात होऊ शकतील. म्हणून मी हे सुद्धा काम आपण सगळेजण करू शकतो. त्याच्यानंतर आहे त्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न. आपण असं सुरुवातीला म्हटलं की खूप महिलांमध्ये कौशल्य आहे, बऱ्याच महिलांना ह्यातनं निघायचं आहे आणि मला असं वाटतं की 100% महिलांनी मला असं सांगितलं की आमच्या मुलांनी या क्षेत्रामध्ये येऊ नाही, त्यांनी काही चांगलं काम करावं. म्हणजे माझ्या वाटेला आलेलं दुःख हे त्याच्या वाटेला येऊ नये, हे प्रत्येक आईची इच्छा आहे. मग ह्यांचं जीवनमान जर आपल्याला सुधारायचं असेल तर शिक्षणापेक्षा आपण कौशल्य प्रधान काही त्यांना शिकवू शकतो का? म्हणजे त्यांच्यामध्ये जी चांगली गोष्ट आहे ती हेरून आपण त्यांना ते शिक्षण देऊ शकतो का? म्हणून त्याच्यासाठी विशेष शिबिरांचं आपल्याला आयोजन करावं लागेल. आयोजन करून नाही तर त्याचं सातत्याने फॉलोअप सुद्धा घेणं गरजेचं आहे. समजा मी एखाद्याला प्रशिक्षण दिलं परंतु त्याच्याकडे भांडवल नाहीये तर तो व्यवसाय कसा करेल? मग बिनव्याजी भांडवल त्याला मिळतंय का कुठून? ह्याचा सुद्धा विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं की सातत्याने हे प्रयत्न जर आपण लावून ठेवले तर त्यांचं जीवनमान जे आहे ते अधिक सुधारू शकतं. आम्हाला आणखीन एक लक्षात अशी एक गोष्ट आली की ह्याच्यामध्ये निरक्षर महिला खूप आहेत. अंगठा लावणं किंवा फक्त स्वतःची स्वाक्षरी करणं. मग ह्या महिलांना शिकायची इच्छा आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला शिकण्याची इच्छा आहे. मग अशा महिलांसाठी रात्री, शनिवार, रविवार त्यांना जेव्हा जमतं आपण त्यांना शिक्षण देऊ शकतो का? किमान वाचता लिहिता त्यांना येऊ शकतं का? हा प्रयत्न आपल्याला करता येऊ शकतो. त्याच्यानंतर आणखीन असे आम्हाला काही गोष्टी दिसल्या की साध्या साध्या गोष्टी की खूप महिलांकडे आधार कार्ड नाहीयेत, पॅन कार्ड नाहीये, मतदार ओळखपत्र नाहीये, विवाह नोंदणी प्रमाणपत्र काय असतं हे सुद्धा त्यांना माहिती नाहीये. जेव्हा एखादी महिला पोलीस स्टेशनमध्ये उभं राहते तेव्हा तिला हेच माहिती नसतं की माझं लग्न झालंय की नाहीये. पोलीस तिला विचारतो की तुझा काय पुरावा आहे लग्न झाल्याचा? तिच्याकडे पुरावाच नसतो ना कुठला. मग आपल्याला यांच्यासाठी सातत्याने शिबिरं घेऊन यांची नोंदणी करून घेणं, कारण त्या भारताचा नागरिक आहे अगदी ही जाणीव आपल्यामध्ये असून आपण त्यांच्यापर्यंत सुविधा पोहोचवणं मला वाटतं फार गरजेचं आहे. जसं आपण सुरुवातीला म्हटलं की या महिलांना अनेक अपमानाचे प्रसंग येतात, छेडछाड, विनयभंग, यांना स्वसंरक्षणाचे काही धडे देणं मला वाटतं ते सुद्धा गरजेचं आहे. त्यांचं रेशन कार्ड नसेल अनेकींचं तर रेशन कार्ड काढून देणं आणि मेन म्हणजे त्यांना आपण सामाजिक प्रवाहात घेऊन जाणं की ह्याच्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि ज्या संस्था ज्या चांगलं काम करतात, ज्या संघटना त्यांनी सुद्धा काम करणं गरजेचं आहे. आरती, इतकं सुंदर तुम्ही भरभरून बोलताय, म्हणजे अगदी किती कळकळीने तुम्ही हा सगळा प्रश्न मांडलेला आहे या कचरा वेचक महिलांचा. तर ही कळकळ जी तुमच्यामध्ये दिसती आहे तर मला आणखीन एक असं जाता जाता विचारायचं की इतक्या जवळून या महिलांच्या जीवनाचा अभ्यास केलेला आहे तर तुमच्या जीवनावर पण याचा काही परिणाम झालाय काय? काही फरक पडलाय का तुमच्या जीवनमानात? खूप फरक झालेला आहे. पहिला फरक असा झाला की जेव्हा मी स्वतः कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर जाऊन बसायची यांच्याशी बोलण्यासाठी, अरे वा. कारण जोपर्यंत त्यांना जो त्रास होतो तो मला होत नाही तोपर्यंत मी चांगलं लिहू शकत नाही आणि म्हणून मी त्यांच्या सोबत त्यांच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरच जाऊन बसायचे. मी कधीही सावलीत बसले नाही. त्या कचरा वेचताना सुद्धा त्यांच्यासोबत मी फिरलेली आहे. तो घाणवास, तो दर्प, त्याची सगळ्याची जाणीव मला आहे. आणि जेव्हा माझ्या शरीराला हा त्रास झाला तेव्हा पहिली जाणीव तुम्ही म्हणतात तेव्हा मला अशी झाली की मला हे खूप चांगलं आयुष्य मिळालेलं आहे. मला आज त्या आयुष्य जगताना खूप संघर्ष करावा लागत नाही. जी बाई आज कष्ट करेल तेव्हा तिला संध्याकाळी खायला मिळेल अशी माझी परिस्थिती नाही. मी समाज व्यवस्थेमध्ये सुशिक्षित कुटुंबात जन्मालेला आलेली आहे. त्यामुळे मला पहिली ही जाणीव झाली की मी खूप चांगलं कर्म केलं पाहिजे. उपेक्षित घटकांसाठी तर केलंच पाहिजे. तर आज जे मला मिळालेलं आहे ते किती चांगलं आहे. त्या चांगल्याचा उपयोग मी अधिक चांगला केला पाहिजे ही जाणीव मला ह्या ठिकाणी झाली. आणि एक सांगते, आयुष्य हे एक संघर्ष आहे आणि नकार पचवता आलाच पाहिजे. म्हणजे प्रत्येक परिस्थिती ही सारखी राहत नाही आयुष्यामध्ये. आज जी परिस्थिती आहे उद्या ती बदलू शकते आपल्या प्रयत्नांनी. ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. आपण काही चांगली उदाहरणं सुद्धा या कचरा वेचक महिलांच्या बाबतीमध्ये बघितली आणि आपण जसं म्हणालो की आयुष्य हे एक संघर्ष आहे. आज कष्ट केले तर दुपारी खायला मिळतंय. पाण्याचा प्रश्न आहे, राहण्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. इतक्या प्रश्नांमध्ये ग्रासलेली ही महिला असताना, हे विश्व असताना हे संघर्ष करणं कधी सोडत नाही. रात्री नवऱ्याच्या हाताने
ती हाडं मोडस तर एखादी मार खाल्लेली स्त्री तिच्या मुलाला सकाळी उद्या आपल्याला खायला द्यायचंय म्हणून कचऱ्याचं पोतं घेऊन पुन्हा कचऱ्याच्या ढिगारावर जाते. हा संघर्ष आपण पाहिला पाहिजे. उपेक्षित वर्गामध्ये म्हणजे फक्त कचरा वेचक नाही, तर ऊसतोड कामगार असतील, बांधकाम मजूर असतील, माती काम करणारे लोक असतील, ह्यांच्या आयुष्याकडे जर आपण बघितलं तर आपल्याला खूप काही मिळालेलं आहे. फक्त आपल्यामध्ये नाही आहे ती ही गोष्ट की आपण कुठल्याच गोष्टीचा नकार पचवू शकत नाहीये. माझ्या आयुष्यात आलेलं अपयश हा पूर्णविराम नाहीये, तिथून एक नवी सुरुवात आहे. हा विचार जर आपण केला तर मला वाटतं की आपण अधिक चांगलं जगू शकतो आणि आपल्यामध्ये सुद्धा एक ऊर्जा अशी निर्माण होईल की माझ्याकडे जे आहे ते मी इतरांना देऊ शकतो का? माझ्याकडे भलेही पैसा नाहीये, पण माझ्यामधली सकारात्मक दृष्टी, माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आणण्याची जी शक्ती आहे त्याचा मी काही वापर करू शकतो का? या सर्वांगीण याचा जर विचार केला तर मला वाटतं की आयुष्य हे खूप सुंदर होईल. आणि आत्महत्येचा विचार करणाऱ्यांनी म्हणजे असा दुर्दैवी विचार करणाऱ्यांनी जर ह्या घटकांकडे जर आपण बघितलं तर मग ह्या गोष्टी टाळू शकतो आपण. वा वा आरती, इतकं सुंदर आहे आणि इतकं कळकळीने हे बोलताय तुम्ही. आणि म्हणतात ना की जावे ज्याच्या वंशात तेव्हा कळे, तर तसं आहे. तुम्ही त्यांच्यामध्ये जाऊन त्यांचं जीवन कसं आहे थोडा फार प्रमाणात का होईना त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला. आणि आरती, तिच्यासाठी कचरा या पुस्तकातून तुम्ही केलेले हे भाष्य आणि कचरा वेचक महिलांचं जे जीवनमान आहे याची मांडणी केलेली आहे आणि तुम्ही इतकं भरभरून बोललात त्याच्याबद्दल आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रातर्फे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.